नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। जर आपल्याला छोट्या मोठ्या ट्रिक्स जर माहीत असतील तर आपण कोणतंही काम करायला घेतलं की ते अगदी कमी वेळेत होतं आणि सोपंही खूप जातं। मग चला मी आज तुमच्यासोबत अशाच ट्रिक्स शेअर करणार आहे। तर आपले आजची जी काही टिप आहे ती सुरू होते आहे दह्यापासून। तर कधीही तुम्ही दह्याला विरजण लावत असणार, दही बनवायला ठेवत असणार, तर कधीही काय करायचं, जर तुम्हाला अगदी जे आहे साईजचं दही पाहिजे असेल तर मग जेव्हा तुम्ही दूध आणता ते गरम करता तेव्हा त्याच्यामध्ये जे आहे ती साय न काढता ते विरजण तुम्ही लावू शकता। दुसरी गोष्ट, कधीही दही लावताना ते जे काही तुम्ही दूध वापरत आहात ते कोमटसर असावं। कोमटसर म्हणजे कसं की आपण त्यामध्ये बोट टाकलं की आपल्याला सुद्धा ते सहन झालं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि दही आधी छान फेटून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये जे आहे आपल्याला विरजण लावायचं आहे आणि उष्ण ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे। ओव्हन मायक्रोवेव्ह तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये ठेवू शकता। दही अगदी घट्ट असं मस्त असं जमा होतं। तर चला आता आपली दुसरी टिप, कधी आपण हिरव्या मिरचीचा ठेचा करायला घेतलं, मिरच्या ज्या आहे आपण जेव्हा भाजायला लागतो आणि त्यावरती तेल टाकतो तर त्या अगदी आपल्या अंगावरती उडायला लागतात। मग असं होऊ नये म्हणून काय करायचं आहे, कधीही मिरच्या ज्या आहेत त्या अशा कोरड्याच भाजायच्या आहेत आणि जेव्हाही तुम्ही ठेचा करणार आहात त्यामध्ये तर आपण लसूण टाकतोच, तर मग लसूण पण थोडासा मिरच्यासोबत फ्राय केला तर ठेचा हा चवीला तर उत्तम लागतो। त्यामध्ये जे आहे टिकण्यासुद्धा मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, मिरच्या भाजताना ज्या अंगावरती उडतात ते सुद्धा होत नाही। त्यामुळे 80% मिरच्या ह्या अशाच पहिले कोरड्या भाजून घ्यायच्या आहेत। याने जे आहे ठसकासुद्धा होणार नाही, म्हणजे तेल टाकलं आपण की खूप ठसका लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंगावरती सुद्धा उडणार नाही आणि याने ठेचा म्हणजे जे काही आपण लसूण आणि हिरवी मिरची घेतोय, ठेचा करतोय तर ते सुद्धा चवदार असा ठेचा होतो। आणि मग नंतर गॅस बंद करायचा आहे आणि ऑलरेडी आपला तवा गरमच असतो आणि मग जे आहे ते फिरवायचं आहे आणि तुम्ही एक ऑब्झर्व करणार की बिलकुल जास्त मिरच्या उडत नाही आणि आपला गॅस बंद असल्या कारणाने ज्या काही मिरच्या आहेत त्या ऑलरेडी आपण कोरड्या भाजून घेतल्या होत्या आणि ठेचाही फार छान होतो। त्यामुळे ही टिप नक्की फॉलो करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आता आपला नंतरचा ट्रिक आहे कढी रिलेटेड। कधीही आपण कढीला फोडणी देतोय तर सगळे कढी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात, पण कधी कोणाची कढी जी आहे ही फुटून जाते। त्याचे कारण काय आहे, ती का बरं फुटते, तर तेच आज मी तुम्हाला इकडे सांगणार आहे। तर कधीही तुम्ही कढी बनवत असणार तर कधीच कढीच्या मिश्रणामध्ये तुम्हाला आधीच मीठ घालायचं नाही आहे। जर तुम्ही कढीचं मिश्रण बनवलं आणि त्यामध्येच ऑलरेडी मीठ घातलेलं असलं आणि ते सर्वच तुम्ही यामध्ये टाकलं तर ही जी कढी आहे ती फुटते। त्यामुळे कधीही कढी जेव्हा तुम्ही सगळं काही बनवणार आहात आणि कढीला एक उकळी येणार आहे, उकळी आल्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये जे आहे मीठ घालायचं आहे आणि यामध्ये जे आहे हळदसुद्धा बेतानेच घालायची आहे, जास्त हळद घालायची नाही। जास्त हळद झाली की कढीचं जे आहे अशी वेगळी टेस्ट लागते आणि हळदी जास्त झाली की अशी उग्र वाससुद्धा त्याचा येतो। त्यामुळे तुम्हाला पहिले तर ते लाईट दिसेल, पण नंतर जशी कढी ही शिजत जाते ना तसं त्याला कलर येतो आणि जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मिठाचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा तुम्हाला जे आहे उकळी आल्यानंतरच टाकायचं आहे। तर ही टिप जी आहे ती नक्की लक्षात घ्या आणि कधीही जेव्हाही तुम्ही कढी बनवत आहात तेव्हा जेव्हा कढीचं मिश्रण त्यामध्ये टाकता आहात, फोडणीमध्ये टाकता आहात, तेव्हा गॅस हा पूर्णतः ऑन ठेवायचा आहे, म्हणजेच फुल फोर्सवरती ऑन ठेवायचा आहे आणि त्याला कंटिन्यू जे आहे ते अशा पद्धतीने बघा मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून कढी तर आपली फुटत नाही आणि सगळी बाजूने बघा त्याला मस्त असं शिजायलाही मदत होते। आणि दुसरी गोष्ट, जशी तिला उकळी यायला लागते तसा कलरही फार छान येतो आणि उकळी आल्यानंतर बघा तुमच्या इकडे समोरच मी इकडे घालते आहे यामध्ये मीठ आणि मीठ घातल्यानंतर बिलकुल ही फुटत नाही, एकदम छान होते। मीठ घातल्यानंतर अगदी तुम्ही 5 ते 7 मिनिटं ही शिजू द्यायची आहे आणि मस्त अशी कढी तयार होते। कमेंटमध्ये नक्की सांगा कढी कोणाकोणाला आवडते आणि कोणाकोणाला कढी बघून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय ते सुद्धा सांगा। पर्सनली कढी माझी खूप फेवरेट आहे। तर मग व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। नंतरची आपली टिप आहे
बोर्ड रिलेटेड काय होतं, घरामध्ये लहान बाळ असेल तर त्यांचे छोटे छोटे बोटं त्यांना ह्या बोर्डामध्ये घालायला फार आवडतात आणि कुठेतरी आपल्याला फार भीती वाटते की करंट वगैरे लागायला नको, त्यामुळे आपण सेफ्टी जे आहे त्या पिन्स घेतो, पण कधी कधी जे आहे त्या मिळत नाही किंवा नाही होत, तर मग अशा वेळेस काय करायचं ते सांगते. तर घरामध्ये बेबी असतो त्यामुळे आपल्याकडे बेबी वाईप्स असतात, मग असे पॉकेट्स त्याला असतात, तर आपण काय करतो फेकून देतो. मग आपल्याला काय करायचं आहे, हे बिलकुल फेकायचं नाही आहे, त्याच्या खालचं जे काही रॅपर आहे ते तुम्ही फेकून द्यायचं आहे, पण हे वरचं खूप खूप भारी असणार आहे. तर काय करायचं आहे, त्याला ऑलरेडी गम असतो त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने एकदम जोरात त्याला प्रेस करायचं आहे आणि ते मस्त असं प्रेस होतं. पहिले आपण ओपन करून घेऊयात आणि मग ते लावूयात अगदी इझिली. आणि तुम्हाला जर ते वापरायचं असेल तर हे काढायची गरज नाही आहे, यामधनं आपलं चार्जर म्हणा कोणतीही पिन म्हणा अगदी मस्त जाते. नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा की ही ट्रिक तुम्हाला पर्सनली कशी वाटली ते. नंतरची आपली टिप आहे फिल्टर रिलेटेड. तर काय होतं, रोज आपण एकतर मग आरोचंच पाणी पितो आणि फिल्टर हे एक असं आहे की आपल्याला जे आहे ते खूप गरजेची वस्तू आहे. पण कधीही फिल्टर जेव्हा आपण सुरू करतो तर त्याचा एक ठराविक टाईम असतो. एकतर तुम्ही फिल्टर सकाळी अगदी ऊन पडायच्या आधी सुरू करा किंवा अगदी संध्याकाळी 7 ते 8 वाजता सुरू करा. तुम्हाला दुपारी कधीच फिल्टर सुरू करायचं नाही, कारण जे वरचं टाकीतलं पाणी असतं ते खूप कडक असतं आणि कुठेतरी त्याने जे आहे आपलं फिल्टर डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे एकदम सकाळी किंवा रात्री तुम्हाला फिल्टर कधीही सुरू करायचं आहे. नंतरची टिप आहे आपली फ्रीज रिलेटेड. बघा फ्रीजमध्ये असे स्टँड असतात, तर मग तिथे काही सांडलं तर आपल्याला पूर्ण साफ करावं लागतं. तसं होऊ नये म्हणून मार्केटमध्ये बघा अशा पद्धतीचे मॅट मिळतात. तर ह्या मॅट जर टाकल्या तर जर त्यावरती काही सांडलं असेल तर इझिली त्या मॅट आपण धुवून वॉश करू शकतो आणि आपल्याला फार इझी पडतं. त्यामुळे तुम्ही नक्की हे परचेस करू शकता. नंतरची आपली टिप आहे मलाई रिलेटेड. रोज दूध येतं, दूधवरची मलाई आपण असं साठवतो, त्याचं बटर करतो, लोणी करतो, तूप करतो, पण काय होतं की ही जास्त काळ झाली की यामधनं वास यायला लागतो. मग अशा वेळेस जे आहे जेव्हा आपण त्या मलाईचं तूप करतो तर त्याच्यातून सुद्धा वास यायला लागतो. मग हा वास का बरं येतो आणि हा वास येऊ नये म्हणून काय करायचं आहे ते सांगणार आहे. रोज जेव्हा तुम्ही मलाई यामध्ये टाकणार आहात तर मलाईचा डब्बा हा फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला तूप करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी फ्रीझरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि ज्या वेळेला करायचं आहे त्याच्या 1 घंटा अगोदर रूम टेम्परेचरवरती ठेवलं की तुमचं तूप हे मस्त होतं, तर त्याला वाससुद्धा लागत नाही. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या ज्या टिप्स आहेत त्या खूप आवडल्या असणार आणि यामधली सगळ्यात जास्त कोणती टिप आवडली तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. लाईक व्हिडिओला नक्कीच करा.